मी यूपीची लेक आहे, पण आता मी महाराष्ट्राची लाडाची सून झालेत. दिल जान जिगर तुझ पे बेमिसाल किया रे, प्यार किया रे, बहुत प्यार किया रे. तनननन दिल केस चाग फुगा तुझा डोळ्यावर बट, नात चापे करी तुझं गुलाबी गवट. लाईट गेल्यावर शेतकऱ्यांच्या जीव असा असते. दादा इथं पाणी निघते की हो? नवा दादा त्यांच्या म्हातारीला चॉकलेट देत नाहीत आणून. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता मी चालले ते आहोला बोलवाय, कारण की आम्ही आले ते ऊसाचे लागण करायला. आणि आहो बेन दाबतात एकटाच. मम्मी पडली असती मित्रांनो आता मी. आणि मित्रांनो, आहो एकटाच बेन दाबतात. तर चला त्यांना सांगू जेवण करायला चला म्हणून, कारण की आता सध्या 2-2:30 वाजलेला आहे मित्रांनो. आणि लंच झालेत आमच्या. आणि भरपूर ऊन आहे मित्रांनो, तुम्ही बघत असाल. मी यूपीची लेक आहे, पण आता मी महाराष्ट्राची लाडाची सून झालेत. तर भरपूर सगळं काम बघावं लागतंय मित्रांनो. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. यूपीची लेक आहे तर काय झालं, पण आता मी महाराष्ट्राची लाडाची सून झालेत. चला आहोपाशी जाऊया, आहो काय करतं ते बघूया. आहो चला की हो जेवायला. मित्रांनो, एकटंच बेन दाबतात, बघू शकता तुम्ही. तुमच्या समोरच दिसत आहे सगळं. बघा एवढं काम करतात एकटंच. बा मम्मी देवा, एवढं मोठं म्हणजे एवढं लांब सरी आहे तरी तुम्ही एकटंच दाबताय. अरे देवा. हळू कडचिल सांडली तर मला गोळा करायला लागेल तुला. फावडा लय गरम येते हो. चला. कंबर मोडला का? कंबर मोडलं. नाही नाही. मित्रांनो, खरं सांगू तर आहो एवढं काम करतात ना तुम्ही. बघू शकता एवढं लांब आहे बघा. वापा मतलब सरी, उसाचं सरी एवढं लांब आहे तरी ते कसं दाबतात काय माहिती. एवढं पटपट पाणी पण येतं ते सरीत, तरी ह्यांना कसं काय जुळतात मला काय माहीत नाही आहे मित्रांनो. आणि माझा घसा बसले, ते काय झाले ते काय माहिती. चला हो जेवण करायला. जेवण करू, हातपाय तोंड धुवू, परत येऊ बेन दाबाय. खरंच तुम्हाला मानलंच पाहिजे. हो आमचे लय काम करतात मित्रांनो खरंच. मला तर काहीच वाटत नाही. म्हणजे मला असं वाटतं ना, आहोच्या प्रत्येक कामाला मी मदत करावं, पण कधी कधी हे मला घेऊन जात नाही मित्रांनो. म्हणतात ते तू नको, तुला लय त्रास होईल, हे होईल ती होईल. चलो दूर चले हम, लोग बोलते हैं ना चलो स्कूल चले हम बोलेंगे चलो दूर चले हम. दिल जान जिगर तुझ पे बेमिसाल किया रे, प्यार किया रे, बहुत प्यार किया रे, प्यार किया रे, बहुत प्यार किया रे. मित्रांनो बघा एवढं काम केलाय तरी त्यांना एवढं मस्ती सुचतात बघा. कुठून एवढे एनर्जी येतात. आमचे मोठे दादा अजय दादा आहे ते जुन्नरचे, ते म्हणतात ते दादाला एवढं एनर्जी कुठून येतात. ते खरं आहे मित्रांनो. कुठून येतं ते एवढे एनर्जी. काम केलं तरी एवढं म्हणजे मस्तीच त्यांना सुचतात. केस चाग फुगा तुझा डोळ्यावर बट, नात चापे करी तुझं गुलाबी गवट. बघा मित्रांनो, चला असं असते एनर्जी. आकाला भूक लागली नाही वाटतं. फुल एनर्जी असते. आवाज सुद्धा द्यायना जेवायला म्हणून, खाऊन बसली आधी. हे बघा मित्रांनो, आम्ही बियाणं करत होते. अजून आई बघा ऊस चवळतात. हा नवा दादा तोडला आणि आका पण तोडले. दोघं नवा दादा आणि आई. आई तर बियाणं चवळतात मित्रांनो. आता जेवायला बसायचे आणि राहिलेला बियाणं मी नंतर पिशवीमध्ये भरणार आहे. जेवढं पिशवी तुम्हाला दिसतंय ना मित्रांनो, सगळं पिशवी मी भरलंय. हे बघा पूर्ण टोटल पिशव्या बाबू 25 पिशव्या भरलेत.
लय होईल बेना मग. ना वहिनी म्हणायचं अजून तोडायला. हे म्हणलं नको. किती पिशव्या भरल्यात? किती भरतील? होय 35 पिशव्या. तर चला मित्रांनो जेवण कराय बसूया. या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला. असाच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनून राहा. मन आता काढते की काढ होय. चॉकलेट आहे का अर्धी? चॉकलेट आहे का अर्धी? अर्धी होय वहिनीकडे आहे. बोलायला व्हायला लागेल ना चॉकलेट दे. पॅन्ट फाटली काय म्हणून मला व्हिडिओ काढतो मी थांबाय. बघा मित्रांनो आता आमचे नावात आता पडणार विहिरीत. हे पहा मित्रांनो हे असं असतं बघा. लाईट गेल्याच्या नंतर शेतकऱ्याचं जीवन तसंच कंटी मारा की एक. लाईट गेलं हे शेतकऱ्याचं जीवन असं असतं. लाईट गेल्यावर शेतकऱ्यांच्या जीव असा असते. दादा इथं पाणी निघते की हो? दादाची कळशी बुडाना. दादा डुप्लिकेट दादा आहे. उभं कसं राहिलेत बघा कोणतं ठिकाणी. नवा दादा नवा दादा त्यांच्या म्हातारीला चॉकलेट देत नाहीत आणून. हे पहा मित्रांनो कसं वाजतंय. लय घर दिसते ना मोजे जाईल त्यात. असं पाणी काढावं लागतंय मित्रांनो बघा. शेतकऱ्यांचे जीवन असं असते. जुगाड सगळं ठेवतो तो कवरून आला. थोडा चांगला पाणी वरचं. नवा दादानी पाणी काढलं मित्रांनो. आता आम्ही पाणी पितो आणि कामाला लागतो. तुमचं सारखं कुठं काय दिसेल त्याच्यामध्ये चला. पॅन्ट फाटली काय सांगावं लागतं मित्रांना. हे काय शर्ट पण फाटलाय. तुमचं शर्ट फाटले की त्यांनी पॅन्ट अर्धी घातली. आम्ही पॅन्टच अर्धी घातली. काय नाटक जे आहे ते उचला नाही पिशवी. एवढं 3 तरच दाबून दाव मला. नाही खरंच दाबायला लय ताण होते आता. ते एवढं पाय जातोय खाली. अहो लांब सरी आहे. सरी एवढं लांब लांब आहे ते तुम्हाला तर माहिती आहे. तर मित्रांनो चला जेवण झालंय. यांना झोप यायला लागले काय सांगावं. म्हणजे जेवण केलं की झोप येते. कारण की सकाळी लवकर उठावं लागतंय. आणि आता सध्या जेव्हापासून आम्ही दुसरे शेतात लागण घेतलंय तेव्हा आम्ही सकाळी लवकर उठते. त्यामुळे झोप येत आहे. सकाळी सकाळी उठलं की दुपारी जेवण केल्यानंतर झोप येत आहे. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला जाऊयात बघू. आहो चाललेत आता बेनं दाबायला. तर चला असंच बनवून राहा तुम्ही पण. चला माझ्यासोबत. मित्रांनो इकडे बघा राडा. जेवण केलं की भांडी असंच फेकून दिले आम्ही. म्हणजे ठेवलेत मित्रांनो बघा. अजून पिशव्यात भरायचे घरी गेल्यानंतर. म्हणजे सॉरी घरी जाताना आम्ही पिशव्यामध्ये भांडी ठेवून घेऊन जाणार. काय मला हे पिशवी उचलून दे. तिथं तुम्हाला नेऊन देते. तुम्ही दोघं हातरा. मी एवढ्या पिशव्या भरून घेते आणि खांडून घेते. चालेल चला. एक हँड ग्लोव्ह कुठे गेलं माझं काय माहिती. बघा इथे राहू दे इथंच. नाही एका हाताचं लागणार मला. तर चला मित्रांनो आता राहिलेला बेना हातरून घेऊ आणि दाबायचे अजून बेना. तर आहो त्याला कसं दाबतं ते मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो आले मी पण. आहोला बघा काय करतात वावरात. काय म्हणतात तो वावरात आले. वावरात रानात वावरात. हा शेतात रानात वावरात. बघा मित्रांनो एवढं तुमच्या प्रेमाच्या वनात. एवढं स्पीड असते आहोच. मला तर दाबा येतात मित्रांनो. बेनं मी दाबू शकते. मला येतात. आहोनी शिकवले पण एवढं स्पीड नाही येत. हळूहळू दाबत असते. हो तुमच्यासारखं स्पीड नाही ना मला. ए नवा दादा लय त्याच्यात काय पण टाकून ठेवले घाल. बघा पायात काट पिठ रवण टोचन.
काटा असलं टोचले मग कसं लय करायचं? नव्हतं बियाणं खाली. बघा मित्रांनो, असं दाबावं लागतं बेनं. तसं तर आमचे महाराष्ट्राचे लोकांना माहिती कसं बेनं दाबतात. तरी तुम्हाला दाखवते. आम्ही शेतकरी, ब्राइंड शेतकरी आहे. घरचं पण काम, गुरांचे पण बघत असते आणि सोबत आम्ही रानातलं पण काम करते. घरच्या शेतातला आणि लोकांचे पण शेतात जाते काम करायला. होय, हा? लोकांच्या शेतात पाणी लय आलं काय त्या सरीने? लय भका येते का? पहिले कोणी नाही, तीच जाय ना आधी कडेला. मग देऊ कमी दारा देऊ? नाही अजून भरले कुठं. कस काय मित्रांनो बेन दाबतय? कंबर नाही दुखत नाही. मित्रांनो? खरंच हो, मला तर लईच मला टेन्शन होतात बाबूचे कंबर दुखान, पण दुखतच नाही. लई स्पीड असते. मग संध्याकाळी कसं असते माहिती का, रिलॅक्स फील होतात. आणि आता सध्या ते बेनं दाबतात ते, आणि आता 4:30 वाजलेलं आहे मित्रांनो. पटपट मला काम आवरायचे, त्यामुळे म्हणजे पटकन काम आवरून घेते. तर आजचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या लव्ह मॅरेज जोडीला सपोर्ट करा, आणि असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या. शॉर्ट व्हिडिओ असतात, नक्की बघा. जर आवडलं तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नको मित्रांनो. आणि जर तुम्हाला जास्त आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो, कारण की भरपूर अजून आम्हाला बियाणं हातरायचे. हे बघा तिकडे दिसत असेल, तर पटकन काम आवरून घेते. तर तुम्ही सर्वजण असंच मस्त आणि स्वस्त राहा, आणि स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.